नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर माझ्या घरी कोणी नाही म्हणून मी आज पास्ता बनवणार आहे। त्याचबरोबर आता मला कंटेंटसाठी जरा आयडिया सुचत नाही, तुम्ही कमेंट करून सांगा कोणतं कंटेंट मी बनवलं पाहिजे। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो की आपल्याला काय काय लागणार आहे। दूध, पास्ता मसाला, मेयोनीज, 2 कांदे, 2 टमाटर, केचप, पास्ता, चिली सॉस, सोया सॉस, शेजवान चटणी, चीज आणि हा पूर्ण मेयोनीजचा डब्बा आहे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आधी आपण पाणी उकळून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पास्ता टाकणार आहोत। थोडंसं तेल टाकायचं ज्याच्यामुळे पास्ता चिपकणार नाही। पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पास्ता टाकणार आहोत। मित्रांनो, पास्ताला उकळी येते तोपर्यंत आपण हे आता मित्रांनो मी कांदा कापतोय। मित्रांनो, पास्ता असा शिजलाय चांगला, तो जरा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। मित्रांनो, जेव्हा आपण पास्ता थंड व्हायला ठेवतो तेव्हा थोडंसं तेल लावायचं त्याला, जेणेकरून तो पास्ता चिपकणार नाही। थंड झाल्यावर सुटसुटीत राहील असा। मित्रांनो, आता याच्यात तेल टाकायचंय। तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कांदा, टमाटर टाकून परतून घ्यायचं। मित्रांनो, यामध्ये तुम्ही शिमला मिरची पण टाकू शकता, पण माझ्या आता अवेलेबल नव्हती म्हणून मी टाकली नाही। कांदा लालसर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेजवान चटणी। तिखटानुसार तुम्ही स्वादानुसार तुमच्या शेजवान चटणी टाकू शकता। ते झाल्यानंतर टाकणार आहोत टोमॅटो सॉस, त्याच्यानंतर पास्ता मसाला, हे झाल्यानंतर मित्रांनो थोडासा सोया सॉस टाकायचा आपण याच्यामध्ये। त्यानंतर थोडासा चिली सॉस, यानंतर मित्रांनो आपण यामध्ये टाकणार आहोत मेयोनीज थोडंसं। त्यानंतर मित्रांनो पास्त्याला एक क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत दूध। त्यानंतर पास्ताचा सॉस जो काही असा दिसेल तुम्हाला समोर। मित्रांनो, पास्ता सॉसला जेव्हा उकळी येते त्याच्यानंतर जो जरा घट्ट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पास्ता ऍड करायचा आणि चांगला ढवळून घ्यायचा। थोडा वेळ गरम केल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत। हे झाल्यानंतर आपण आपला पास्ता काढून घेणार आहोत। किती मस्त वास येते, तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार नाही, फील करा। तर मित्रांनो, नंतर यावर आपण मेयोनीज टाकणार आहोत। मित्रांनो, आपण याच्यावर आता टाकणार आहोत चीज।
आणि मित्रांनो हा समोर आहे आपला चीजी पास्ता. तर मित्रांनो मी आता पहिला घास घेतोय. एक टँगी अशी टेस्ट येते टोमॅटोमुळे आणि चांगलं आहे. क्रीमी असा टेक्स्चर पण चांगला आहे. व्हिडिओ इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये पुढील कंटेंटसाठी मला आयडिया द्या.